आणखी एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन 5 महिने लोटलेत, मात्र अजूनही मंत्रिमंडळात समावेश असलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्याप अधिकाराचं वाटपच झालेलं नाही। त्यामुळे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारं पत्र 2 वेळा पाठवलं होतं। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची तक्रार राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। मंत्र्यांकडून सूचना देऊन देखील कॅबिनेट मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं जाते अशी माहिती सूत्रांनी दिली। सध्या राज्यात मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, इंद्रनील नाईक, योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत। अधिकारचं वाटप सगळ्यांचं मला वाटतं झालेलं असावं। मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने राज्यमंत्र्याचा जो अधिकार आहे तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे अशी माझी माहिती। परंतु याबद्दल प्रत्यक्ष त्यांना त्या जे अधिकार आहे त्यांचा वापर करता येत नाहीये असं बोललं जाते। नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सक्त सगळ्याला सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या खात्यामध्ये कॅबिनेट मंत्री त्यांना सुद्धा सांगितलंय की राज्यमंत्र्याचा पूर्वी जो पदभार त्यांच्याकडे असायचा ज्या ज्या राज्यमंत्र्याकडे, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे तो डायव्हर्ट करावा आणि त्या पद्धतीने तो दिले गेलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। प्रणाली, 5 महिने झाले सरकार येऊन, राज्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार कधी मिळणार? अशा स्वरूपाची तक्रार भाजपच्या 3 राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आतापर्यंत त्यांनी 2 वेळेला अशी पत्र दिलेली आहेत आणि त्या दोन्ही पत्रांमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की जे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत त्यांच्याकडून राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीये। त्या अधिकारांचं वाटप जे आहे ते व्यवस्थित पद्धतीनं करण्यात आलेलं नाहीये आणि त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि त्यामुळं हे पत्र त्यांनी 2दा दिलेलं आहे। काल आपण या संदर्भामध्ये संजय शिरसाट आणि इतर काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की वाटप झालेलं आहे आणि कामकाज केलं जात आहे। परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी हे सगळेच राज्यमंत्री उपस्थित सुद्धा राहणार आहे, त्यामुळे आज हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काढला जातो का त्यावर पुन्हा एकदा चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 5 महिने झालेले आहेत तरीही राज्यमंत्र्यांना कुठल्याही पद्धतीचे अधिकार देण्यात आलेले नाही अशा पद्धतीची तक्रार भाजपच्या 3 आणि राष्ट्रवादीच्या 1 आणि शिवसेनेच्या 1 राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये केलेल्या आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत। त्यामुळे 3ही पक्षांच्या राज्यमंत्र्यांनी ही तक्रार केलेली आहे। त्यामुळे या तक्रारीकडे आता गांभीर्यानं बघावंच लागणार आहे, कारण महायुतीमधले हे 3ही घटक पक्ष आणि 3ही घटक पक्षाच्या 3ही मंत्र्यांनी जे आहे ही अशा पद्धतीची तक्रार केलेली आपल्याला बघायला मिळते। प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झालाय, मात्र यावर्षी जगभरात तब्बल 19 चक्रीवादळ येऊ शकतात असा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागानं वर्तवलाय। सप्टेंबर महिन्यात समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे जास्त असल्यामुळे या महिन्यात सर्वाधिक चक्रीवादळं येण्याची शक्यता आहे। बदललेल्या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे, तर जुलै महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार माजणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पाऊस पडण्याची शक्यता आहे। यंदाच्या मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस पडला। या पावसानं नवा उच्चांक गाठलाय। मे महिन्यात विक्रमी 159.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, जी या महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल 11 पट जास्त आहे। राज्यात यंदा मे महिन्यात पावसानं नवा विक्रम प्रस्थापित केला। यंदाचा मे महिना मुसळधार पावसामुळे सर्वांच्याच लक्षात राहणारा असेल। सरासरीच्या तुलनेत तब्बल 1000%हून अधिक पावसाची नोंद झाली। अंगाची लाहीलाही करणाऱ्या मे महिन्यातील तीव्र उन्हाळ्यात यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यात 17 दिवसात 233 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मे महिन्यात कोसळलेल्या पावसामुळे सोलापूरकरांना उन्हापासून सुटका मिळाली आहे। मुसळधार पावसामुळे टोमॅटोचं पीक काळं पडलंय। तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भांडवली खर्चाच्या तुलनेत टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचं आर्थिक गणित कोलमडलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 50 कोटींचा आर्थिक फटका बसला। राज्यात आता सर्वात जास्त कोरोना सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे। राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात कोरोनासह श्वसन विकारजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय। सार्वजनिक आरोग्य आणि खासगी आरोग्य संस्थांनी तपासणी, विलगीकरण आणि उपचार व्यवस्था सज्ज ठेवावी असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सचिवांनी राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सोमवारी दिलेत। देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय। गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णसंख्या 257 वरनं 3700 वर गेली। जर ही आकडेवारी अशीच राहिली तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू शकतात। त्यामुळे
देशामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. तारखेनुसार येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं 6 जून रोजी सिंहगड शिवभक्तांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी दिली. मोगऱ्याच्या फुलांच्या दरात सध्या घट झाल्यामुळे पालघरमधील शेतकरी संकटात सापडलेत. शेकडो किलो मोगरा थेट खाडीमध्ये फेकून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. लग्नसराईच्या काळामध्ये 800 ते 1000 रुपये किलोला मोगरा विकला जातो, पण आता मोगऱ्याला 50 रुपये किलो इतका कमी दर मिळतोय. जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या 1371 प्रकल्पांपैकी 434 प्रकल्पांचं काम पूर्ण झालंय. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना आणि वाड्या वस्त्यांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू झालाय. जळगावच्या निमित्त तापी नदीत पोहायला गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे पालकांनी शोध घेतला असता त्यांना दोघांचे कपडे नदी काठावरती मिळून आले. एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. दोन्ही कुटुंबातील वारस गेल्यामुळे संपूर्ण गावानं हळहळ व्यक्त केली. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण गावातून वाहणाऱ्या मोरणा नदीत बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ठाण्यामध्ये 2 तरुणांमध्ये झालेल्या वादाचं थेट हाणामारीत रूपांतरण झालं. हाणामारीत यावेळी 20 वर्षीय तरुणाची चाकू भुसकून हत्या करण्यात आली. तनिष नावाच्या 31 वर्षीय तरुणानं हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते. हल्लेखोर तरुण फरार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफांच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. ठाणे पालिकेच्या क्षेत्रात उद्या 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. मागील 6 महिन्यांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत टोईंग व्हॅन सुविधा ही बंद करण्यात आली होती, परंतु कालपासून ठाणे शहरामध्ये नवीन नियमांसह टोईंग व्हॅनवरील सीसीटीव्ही कॅमेरा नवीन टेक्नॉलॉजीसह सुरू करण्यात आले. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे. अंगणवाडी सेविका आता चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे देणार असल्यामुळे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलण्यात येणार आहे. त्यानुसार शाळेतील पहिलीच्या शिक्षकांना तसंच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एसटी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एसटीच्या ताफ्यामध्ये विद्युत बस समाविष्ट करण्याचं नियोजन केलंय. मात्र अद्यापही बसेस ताफ्यात दाखल न झाल्यामुळे विद्युत एसटी बसची प्रवाशांना वाट बघावी लागणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं देण्यावरती सरकार स्तरावरती गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यामुळे 1500 कोटींची बचत होणार आहे. देशातील बँकांच्या ठेवीतील वाढ मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये मंदावून 10.6% आली आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 13% होती. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी द्यावी यासाठी नुकतीच दिल्लीमध्ये चर्चा पार पडली. यावेळी हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर देण्यात यावा अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली. पुणे विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विमानांसाठी 235 स्लॉट उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी विमानांसाठी स्लॉट वाढवणं हे खूप आव्हानात्मक होतं. गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्लॉट वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर त्याला यश आलंय. परदेशी मोटार उत्पादकांना आयात शुल्कामध्ये मोठी सवलत देणाऱ्या विद्युत वाहन धोरणाला अंतिम रूप देऊन ते सोमवारी केंद्र सरकारनं अधिसूचित केलं. तथापि या क्षेत्रातील अमेरिकी कंपनी टेस्लानं भारतात त्यांच्या मोटारींचं उत्पादन करण्याबाबत अनुत्सुकता दर्शवलेली असून त्याऐवजी तयार मोटारी आयात करण्यावरती ते लक्ष केंद्रित केलं असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं. देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा 49 लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या महिन्यात देशांतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिली. मुंबईतील शाळाबाह्य मुलं शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि मुंबई पालिकेतर्फे शोध मोहीम राबवली जाते. त्यानुसार 2024-25 यावर्षी शहरातनं तब्बल 4555 शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली. वेबसाईटवरती इन हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतलाय.
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस यांनी हा निर्णय जाहीर केलाय. तर 15 जूनला 2 शिफ्टमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरनं कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावायची असल्यास मृत्यूपत्र तयार करता येतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नवीन उपक्रम हाती घेतलाय. आता घरीच आपण आपलं मृत्यूपत्र तयार करू शकतो. यासाठी ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दमभरत इशारा दिलाय. मी कुणावरती टीका करणार नाही, मात्र माझ्यावर कुणी चुकीचे आरोप केले तर मीही शांत बसणार नाही, असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला. केवळ माळेगावच्या साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही तर विविध निवडणुकांच्या निमित्तानं लोकांसमोर जायचंय. त्यामुळे जो शब्द दिलाय तो पाळणार, सभासदांना उत्तम भाव देण्यासोबतच त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढायची की स्वबळावरती याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांकडून घेतला जाईल. त्यानुसार त्यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल. कार्यकर्त्यांनी प्रभाग रचना आणि मतदार नोंदणीमध्ये लक्ष देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असं भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. येत्या 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातनं 20 कोटी रुपयांचं इंडोर स्टेडियम उभारलं जात आहे. देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं पहिलं ते स्टेडियम असणार आहे. या स्टेडियमचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र पाठवलंय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं ही चौकशी होणार आहे. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. भारताचा 19 वर्षीय विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश यानं 64 घरांच्या पटावरती ऐतिहासिक चाल करत जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरती असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याला चितपट केलं. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारामध्ये कार्लसन याच्यावरती मात करण्याची ही पहिलीच वेळ होती. आयपीएलच्या 18व्या हंगामाचा अंतिम सामना आज रंगणार आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ अंतिम सामन्यात भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे.